श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एक वेळ तुम्ही चेहऱ्यानं सुंदर नसाल, पण तुमचं मनाचं सौंदर्य हे प्रत्येकाला आकर्षित करत असतं. लोक स्वभावाच्या प्रेमात पडली की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतोय. परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असला ना, आणि तुमचा विचार हे जर कुरूप असतील, तर तुमचं शारीरिक सौंदर्य हे असून नसल्यासारखं असतंय. तुमच्या रूपाला मोहून तुमच्या सानिध्यामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्यापासून दूर निघून जात असते. पण त्यामुळं मन सुंदर करण्याचा प्रयत्न करत राहा, कारण शरीराच्या सौंदर्याला काळाची सीमा असते, पण मनाच्या सौंदर्याचं गुणगान मात्र मृत्यूनंतर सुद्धा केलं जात असतं. आणि आणखी एक श्रोते हो, समजून सांगणारं आपल्यासाठी कोणीतरी हवं असतंय, तसं समजून घेणारं सुद्धा कोणीतरी असावं लागतं. डोळ्यात दुःखाचं अश्रू नाही, तर आनंदाचा अश्रू देणारं असावं. वेळ असल्यावर नाही, तर वेळ काढून बोलणारं असावं. सुखातच नाही, तर दुःखात सुद्धा साथ देणारं असावं. टाइम जात नाही म्हणून बोलणारं नाही, तर मन राहवत नाही म्हणून बोलणारं असावं. शांत बसता क्षणी रडवणारं नाही, तर मन भरून हसवणारं असावं. चेहऱ्यावर स्माईल जरी असली ना, तरी डोळ्यात पाहून काय झाले हे विचारणारं असावं. काही क्षणासाठी हात धरणारं नाही, तर आयुष्यभरासाठी साथ देणारं असावं. मग ते मैत्रीतला असो किंवा प्रेमात असो. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. पुस्तक असो किंवा आयुष्य, शेवटपर्यंत संयम ठेवायचा असतो, कारण कहाणी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस हा स्वतःच एक खणखणीत नाणं असतो. जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवायची. मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा, आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्की मिळणार. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटेल, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य सुंदर आहे, ते आणखी सुंदर बनवणं आपल्या हातात असतं. आयुष्यात आपल्या भाग्यापेक्षा कर्मावर अधिक विश्वास ठेवा, कारण येणारी वेळ ही तुमच्या भाग्यामुळं नाही, तर केलेल्या कर्मामुळं फळ देईल. लग्न झालेली स्त्री परिधान करत असते पतीच्या नावाचं कुंकू, जोडवी, मंगळसूत्र आणि हिरवा चुडा. मात्र पुरुषाच्या अंगावर लग्न झाल्याचा कुठलाच पुरावा चढत नाही. पण खरं सांगायचं तर पुरुष सुद्धा परिधान करत असतो एक न दिसणारा दागिना, तो म्हणजे त्याच्या पत्नीची जबाबदारी. जीवनातून काळजीला निवृत्त केलं की आनंदाचे निवृत्ती वेतन हे सुरू होतं. त्या लोकांसाठी लाईफ कधी सोपी नसते ज्यांचा स्वभाव खूप हळवा आणि अति विचार करणारा असतो. उशिरा लग्न करून कोणी मरत नाही, पण चुकीच्या व्यक्तीशी लग्न करून अनेक लोक रोज मरत आहेत. त्यामुळं वेळ काढून हुशारीनं लग्न करा. अवेळी आलेला पाऊस आणि अचानक आलेली आठवण काळजाला ओलं करून जाते. ज्याप्रमाणे बऱ्याच वेळा बरंच काही पकडता येतं, त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींना सोडूनही द्यावं लागतं. कधी आपल्यासाठी तर कधी आपल्यांसाठी. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं, आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरतात. अपमान सहन करणारा आयुष्यात काहीही करू शकतो.
इग्नोर करणं हा तर एक बहाणा असतो. प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात तुमची गरज संपलेली असते. लोकांची नजर लागू नये म्हणून काळा धागा बांधून घेणाऱ्यांच्या आयुष्याला खरं तर आपल्यानेच ग्रहण लावलेलं असतं. डिलीट जेवढ्या लवकर होतं तेवढ्या लवकर डाउनलोड होत नाही. कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ लागतो, बिघडवायला नाही. मग ते ऍप्लिकेशन असो किंवा नाती असो. जितक्या वेदना तुम्ही एखाद्याला द्याल तेवढंच समोरची व्यक्ती कठोर आणि मजबूत बनत असते. स्वतःचा वाईट काळ एकट्यानं पार केल्यानंतर माणूस आयुष्यात खूप काही शिकतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात कोणी असो किंवा नसो त्याला काही फरक पडत नाही. चांगला काळ म्हणजे आपण चांगल्या विचारांमध्ये जगत होतो. तो विचार पुन्हा जिवंत केला की चांगला काळही सुरू होतो. आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकला आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा. कुणी आपल्यावर थोडंसं उपकार केलं तर आपण त्याच्यावर ढेकभर परोपकार करण्याची तयारी ठेवा. आपली संस्कृती ही वाटून खाण्याची, ओरबाडून घेण्याची नाही. सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाही. मग ते वृक्ष असो किंवा आई वडील. एकच आयुष्य आहे. मेल्यावर काय होतं हे माहीत नाही, पण जिवंत असल्यावर मेल्यासारखं जगू नका. आयुष्यातला प्रत्येक क्षण जगून घ्या. दुसरा पर्याय नाही म्हणून सोबत असणारे खूप लोक असतात. पण 100 पर्याय उपलब्ध असूनही जे आपल्याशी एकनिष्ठ असतात ते खरे आपले असतात. अनाथ असतात त्या भावना जिथं शब्द असतात पण ऐकणारे नसतात. जिथं वेदना असतात पण समजून घेणारे नसतात. जिथं माणसं असतात पण आपलेपणा नसतो. जेव्हा लोकांना तुमच्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत राहतात. तिनं स्वतःच्या अस्तित्वाशी केलेली ती तडजोड तीच तिची सर्वात मोठी चूक ठरते. कारण तिचं मोल वापरलं जातं दुसऱ्यांसाठी, ज्यांना कधीच तिचं खरं मोल समजत नाही. आणि शेवटी तीच लोक तिला निरर्थक ठरवतात.